नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये. शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. 2 एप्रिल 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे. हा GR खास करून खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखतीसह होणाऱ्या शिक्षक पदभरतीसाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण GR मधील A to Z माहिती बघणार आहोत. उमेदवारांची निवड कशी होणार, 100 गुणांचे कॅल्क्युलेशन कसे केले जाणार आणि जर मार्क समान आले तर नोकरी कोणाला मिळणार, हे सर्व आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण कोणतीही महत्त्वाची माहिती मिस करू नका. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील. जर ऑफिशियल डॉक्युमेंट्स मिळवायचे असतील, PDF मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा आर्टिकल तुम्ही फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करू शकता. मित्रांनो, आधी काय व्हायचं, जेव्हा मुलाखतीसह पर्याय निवडणाऱ्या संस्थांमध्ये भरती व्हायची तेव्हा 1:3 या प्रमाणात एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले जायचे. पण फक्त मुलाखतीवरून उमेदवाराचे योग्य मूल्यमापन होत नाही आणि यामध्ये पारदर्शकता राहत नाही, अशा तक्रारी होत्या. उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होऊ नये आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने निवड व्हावी यासाठी शासनाने आता नवीन 100 गुणांची सुधारित मानक कार्यपद्धती, ज्याला SOP म्हणतात, ही लागू केलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे 100 गुणांचे विभाजन. हे काय आहे? आता तुमची निवड या 100 गुणांच्या आधारावर होणार आहे. ज्याला सर्वात जास्त गुण मिळतील त्यालाच नियुक्ती मिळेल. चला तर मग पाहूया 100 गुण कसे विभागले आहेत. शासन निर्णयासोबत दिलेल्या परिशिष्टानुसार गुणांचे 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे, समजून घ्या, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला टेट म्हणलं जातं, कमाल 75 गुणासाठी. सर्वात मोठा वाटा तुमच्या टेटच्या गुणांचा आहे. तुम्हाला टेटमध्ये मिळालेल्या गुणांचे 75% रूपांतर केले जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला टेटमध्ये 200 पैकी 140 गुण मिळाले असतील तर 140 गुणाकारात 75 भागवले 200 या सूत्रानुसार तुम्हाला 75 पैकी 52.5 गुण मिळतील, म्हणजे 52.5% मिळतील. आता दुसरा जो पॉईंट आहे तो आहे व्यावसायिक अर्हता, म्हणजेच प्रोफेशनल क्वालिफिकेशन, जसे BEd DEd, कमाल त्याचे 8 गुण. जर तुम्ही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असाल तर 5 गुण, म्हणजे डिस्टिंक्शन सहित. प्रथम श्रेणीमध्ये असाल तर 3 गुण, पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 2 गुण. आणि सर्वात महत्त्वाचे, जर तुमच्याकडे पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता आहे, म्हणजे हायर एज्युकेशन तुम्ही घेतलेलं आहे, हायर क्वालिफिकेशन असेल, तर तुम्हाला अतिरिक्त 3 गुण मिळतील. शैक्षणिक अर्हतेबद्दल जर पाहिलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन जसं BA BSc MA, कमाल त्याचे 7 गुण मिळतील. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण जर झाला तर 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असाल तर 3 गुण, पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 2 गुण आणि येथेही पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असल्यास अतिरिक्त 2 गुण दिले जातील. म्हणजे बघा, तुमच्याकडे जेवढं जास्त हायर एज्युकेशन असेल, जेवढं जास्त तुम्ही हाय क्वालिफिकेशन असेल, तुम्हाला चांगले गुण पडतील. प्लस तुम्हाला परीक्षेद्वारे सुद्धा मार्क घ्यायचे आहेत. आणि चौथा मुद्दा येतो इंटरव्ह्यू अँड डेमो लेक्चर, म्हणजे मुलाखत व अध्यापन कौशल्य, त्याचे 10 गुण आहेत. मित्रांनो, इथं तुमचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वप्रथम व्यक्तिमत्व चाचणी आणि संभाषण कौशल्यासाठी 5 गुण देण्यात येणार आहेत. तसेच अध्यापन कौशल्य याला 5 गुण आहेत. यामध्ये तुमचे विषयाचे ज्ञान आणि उपाययोजन याच्यासाठी 2 गुण आहेत. पाठाची तयारी आणि शैक्षणिक साहित्याचा वापर याच्यासाठी 2 गुण आणि विद्यार्थ्याचा सहभाग व पाठाचे पुनरावलोकन याच्यासाठी 1 गुण असे विभाजन करण्यात आलेले आहे. मार्किंग सिस्टीम जे आहे, व्हिडिओला तुम्ही मागे घेऊन सुद्धा नीट ऐकू शकता किंवा एका पेपरवरती लिहून घेऊ शकता, तुम्हाला समजून जाईल. आता एक प्रश्न पडतो की जर 2 उमेदवारांना 100 पैकी अगदी समान गुण मिळाले, म्हणजे एक A या उमेदवाराला 100 गुण आणि B या उमेदवाराला 100 गुण मिळाले तर काय? तर यावरही GR मध्ये स्पष्ट उपाय दिलेला आहे. जर गुण समान असतील तर ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे त्याची निवड केली जाईल. आणि जर समजा दोघांचे वय देखील अगदी सारखेच असेल तर मग त्यांच्या इयत्ता 12वीचे गुण विचारात घेतले जातील आणि ज्याला 12वीत जास्त मार्क्स त्याची निवड होईल. म्हणजे बघा, A आणि B या दोघांना समजा समान गुण आहेत तर A आणि B मध्ये वयाने मोठा कोण हे बघितलं जाईल. आणि समजा दोघांचं वय पण सेम आहे तर त्या दोघांची 12वीमध्ये त्यांना किती टक्के पडलेले आहेत, 12वीमध्ये किती गुण आहेत, या बेसिसवर त्यांची निवड होईल. आता 12वीची टक्केवारी सेम असेल तर हा प्रश्न थोडा वेगळा, पण तसं होऊ शकत नाही, कारण 12वीची टक्केवारी पॉईंटमध्ये असते. तर ती ॲक्च्युली एकत्र म्हणजे समान येणे ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल दिसून येते. आता
मित्रांनो, हा नवीन नियम शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 आणि यापुढे होणाऱ्या सर्व परीक्षांना लागू असणार आहे. म्हणजे पुढील जाहिराती आणि विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. आता GR याचा अर्थ काय आणि पुढे काय होणार, तर बघा, सर्वप्रथम जाहिरातीचा मार्ग मोकळा आहे. खाजगी संस्थांच्या मुलाखतीसह भरतीचा मार्ग या स्पष्ट नियमांमुळे पूर्णपणे मोकळा झालेला आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात पवित्र पोर्टलवर राहिलेल्या टप्प्यातील किंवा नवीन खाजगी संस्थाच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळू शकतात. दुसरं आहे, आत्तापर्यंत आपण फक्त टेटच्या मार्कांवर अवलंबून होतो, पण आता मुलाखत आणि डेमो लेक्चरचे 10 गुण निर्णायक ठरणार आहेत. तुम्ही कितीही हुशार असलात तरी ते फळ्यावर किंवा विद्यार्थ्यांसमोर कसं मांडता, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, यावर नोकरी ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच 5 ते 10 मिनिटाच्या डेमो लेक्चरचा सराव सुरू करा. तुमच्याकडे जर अधिकची शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता आहे तर त्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट्स तयार ठेवा, कारण त्याचे तुम्हाला 5 बोनस गुण मिळणार आहेत. 3 + 2 या प्रकारे तुम्हाला 5 मार्क आगाऊ मिळणार आहेत. तर मित्रांनो, ही होती 2 एप्रिल 2026च्या नवीन GR बद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या पडताळणीनंतरच या सर्व नियुक्त्यांना मान्यता मिळणार आहे. त्यामुळे प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होईल. तुमची या नवीन 100 गुणांच्या पद्धतीबद्दल काय मत आहे हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला गुणांचे कॅल्क्युलेशन करताना काही अडचण येत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्की 100% रिप्लाय देईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या शिक्षक मित्रांसोबत हा शेअर करा आणि अशाच अचूक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.